समर्थ सगळ्यांना स्वागत आहे आणखी एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस जरा खास आहे माझ्यासाठी, का ते तुम्हाला मी पुढे सांगतेच। आज सकाळ सकाळी देवपूजा आवरून घेतली, सुंदर अशी पूजा झाली आजीची। देवपूजा झाल्यानंतर मी सकाळचे जेवण पटकन आवरून घेतलं आणि मुलं गेली डबा वगैरे घेऊन त्यांच्या ऑफिसला। मी आता इकडे भांडी थोडी घासायची राहिली होती, ती घासून घेते। सकाळचं सगळं जेवण आवरून घेतलं होतं। सकाळची कामाची गडबड आणि आपली सगळी कामं आवरायची गडबड ही रोजच चालू असतं। रोज तेच काम आपण करत असतो, पण मन लावून कामाची सुरुवात केली की सगळं काम अगदी छान होतं। आपण एक गृहिणी आहोत आणि आपण घरी बसून काय करत असतो असं बाहेर जाणाऱ्यांना वाटत असतं, पण एका स्त्रीसाठी घर सांभाळणं, प्रपंच सांभाळणं सोपी आणि साधी गोष्ट नसते। घरात काय आहे काय नाही, कुठं काय ठेवले, कुठं काटकसर करायची हे बरोबर समजत असतं आम्हा स्त्रियांना। घराचा आधारभूत पायी घरची स्त्रीच असते, म्हणून तर स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटलं जातं ना। मी ना इथे सगळे भांडी घासून घेतली आणि लगेच हातासरशी बेसिन पण धुवून घेतलं। आता किचन कट्टा साफ करायचा राहिला होता, तो पण हातासरशी स्वच्छ करून घेतला। इथं मी बाथरूम पण स्वच्छ करायला घेतलंय। मी ना देवपूजा, मुलांचा डबा, जेवण आवरून बाथरूम मगच धुवायला घेत असते। सकाळी मुलांना वेळेत बाहेर पडावं लागतं ना, त्यामुळे ही बाकीची कामं मी थोडी नंतरच करत असते। मैत्रिणींनो, मगाशी तुम्हाला म्हटल्यासारखं आजचा दिवस माझ्यासाठी खास काय ते सांगते। आज मला नवीन काहीतरी शिकायला मिळणार होतं, ते शिकण्यासाठी माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती। काय शिकणार आहे ते तुम्हाला मी सांगतेच, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ 2 दिवसाचं शूट एकत्र केलेला आहे, का ते पुढे नक्कीच बघा हा। इकडे मी आता पटापट बेड नीट करून घेतला आणि झाडू मारायचा होता। तसं पण सकाळी एकदा मी आधी झाडू मारून घेत असे, घरात असा पारोसा केर कधी ठेवत नाही। बाकी मग मी घराचा कानाकोपरा दुसऱ्या वेळच्या झाडू मारण्याच्या वेळी स्वच्छ करून घेत असते। आज जरा आवराआवरीची गडबड असल्यामुळे मी आज फरशी पुसणार नव्हते। सकाळीच मी कपडे मशीनला लावली होती। पावसाळ्यात कपडे सुकायला वेळ लागतो, त्यामुळे आज सुकत ठेवलेली कपडे उद्यापर्यंत तशीच घालावी लागतात। आमच्या घराच्या मागच्या रिकाम्या जागेत असं आम्ही कपडे सुकवण्यासाठी जुगाड केला आहे। सगळी कामे आवरेपर्यंत भूक लागलीच होती। आता म्हणलं थोडंसं खाऊन घेऊ। सगळं घर पटापट आवरून घेतल्याने अशी मी छानशी तयार झाली। मला ना आज जायचं होतं रांगोळी मॅट शिकण्याच्या क्लाससाठी। खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती, ती आज पूर्ण झाली। घड्याळात आता जवळजवळ 1 वाजलाच होता। मी निघाले क्लाससाठी। तिथं काय शिकवतील आणि काय माहिती देतील याची उत्सुकता लागून राहिली होती। क्लाससाठी जाताना वाटेत स्वामींचं मंदिर आहे, तिथं मी स्वामींना नमस्कार करून घेतला। मॅडमनी क्लासबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आणि महिलांनी आपल्या उद्योगासाठी कसं सक्षम व्हावं यासाठी मार्गदर्शन केलं। आजच्या दिवसासाठी त्यांनी बाकीची क्लास सुरू करण्यासाठी जी प्रोसिजर असते ती करून घेतली आणि रंगोळी मॅटचं प्रात्यक्षिक उद्या सुरू होईल असं सांगितलं। आजचा खूपसा वेळ माझा क्लासमध्येच गेला। त्यानंतर मी घरी आले आणि छानशी कॉफी करून घेतली। मैत्रिणींनो, आत्ता घरी आले मी। सकाळपासून कामाची दगदग झाल्यामुळे थकल्यासारखं वाटत होतं। म्हटलं आता मस्त गरमागरम कॉफी करून घेऊया आणि कॉफी करून घेतली। त्यानंतर उद्यापासून आम्ही रांगोळी मॅट डिझाईन तयार करायला सुरू करणार आहे, त्यामुळे आजचा आणि उद्याचा असं दोन्ही मिळून व्हिडिओ मी एकाच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दुसऱ्या दिवशी सगळे कामे आवरून मी क्लासला जाण्यासाठी छान असे तयार झाले। हे मॅट्स कोण कोण बनवतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मॅडमनी क्लासमध्ये गेल्या सगळ्यांना रांगोळीसाठी लागणारं जे साहित्य असतं ते सगळ्यांना वाटून दिलं। असं काहीसं होतं साहित्य हातात आल्यावर प्रत्येकीची ती बघण्याच्या आणि रांगोळी तयार करण्याची लगबग चालू झाली। मॅडमनी डिझाईन कशा छापायच्या याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। मग काय, सगळ्याजण लागल्या त्यांच्या डिझाईन काढण्याच्या तयारीला। असं छानसं मॅट बनवून दाखवलं मॅडमनी इकडे सगळ्यांना आणि माझी पण कलाकुसर चालू झाली। मैत्रिणींनो, आत्ता घरी आले मी क्लासहून। मी काय तिथं बनवले तुम्हाला दाखवते, चला। हा व्हिडिओ मी इथंच संपवते। धन्यवाद।